आज आपण बनवणार आहोत सध्याची सर्वात जास्त व्हायरल झालेली रेसिपी, ते म्हणजे कोरियन स्टाईल मॅगी। नेहमीची मॅगी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि तिचा चवदार तिखटपणा सर्वांना आवडेल। आणि उन्हाळ्यात आपल्याला गॅस पुढे जास्त उभं राहू वाटत नाही। कमी वेळात बनणारी झटपट रेसिपी आहे, तर ही चटपटीत रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपी पाहूया। चला तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया। इथं मी मॅगी घेतलेली आहे, 2 पॅकेट मॅगी घेतलेली आहे। याला काढून घेऊया आता आपण। हे पहा, इथे मी 2 पॅकेट मॅगी घेतलेली आहे, 2 पॅकेट मसाला आहे। 2 पॅकेट मॅगी आहे म्हटल्यानंतर 2 पॅकेट मसाला घेतलेला आहे। तर चला बाकीचे साहित्य पाहूया। इथे मी शेजवानी चटणी घेतलेली आहे, तुम्ही चिली सॉस घेऊ शकता आणि सोया सॉस घेतलेले आहे। मोठा एक चमचा घेतलेला आहे चिली सॉस, हेही मी एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि सोया सॉसही एक मोठा चमचा घेतलेला आहे। मोठा 1 चमचा सफेद तीळ आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लाल मिरची पावडर आहे। लाल मिरची पावडर मी पाव चमचा घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी चिली सॉसही घेऊ शकता, हे तुम्ही तिखट असते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे सर्व करण्यासाठी। तुम्हाला कांद्याची पात अवेलेबल असेल तर कांद्याची पात घेऊ शकता आणि तेल लागणार आहे 2 ते 3 चमचे, थोडंसं नमक। इथे मी आता पाणी चढवलेलं आहे, मॅगी घालून घेऊया। हे पहा, मी गॅस बंद केलेला आहे, जास्त शिजवून घ्यायची नाही, नाहीतर सुट्टी होत नाही। आता याला धुवून घेऊया, पाणी गाळून घ्यायचं आणि थंड पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे याची प्रोसेस थांबते। हे पहा, असे थंड पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे याची प्रोसेस थांबते, नाही जास्त गाळ होऊन द्यायचं नाही, मग सुटसुटीत होत नाही। आता सर्वात पहिल्यांदा एक बाउल घेऊया आणि याच्यात हे सर्व आता आपण सोया सॉस आहे, शेजवानी चिली सॉस आहे, लसूण, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर नंतर टाकायची आहे, सफेद तीळ, मॅगी मसाल्याची पॅकेट मसाला घालायचा आहे। हा दोन्ही पॅकेट मी घेतलेले आहेत, कारण का तर 2 पॅकेट आपण मॅगी घेतलेले आहे त्यामुळे दोन्ही पॅकेट घेतलेले आहेत। आता हा मसाला घेतलेला आहे, आपण आता तेल गरम करून घेऊया। हे पहा, मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे पहा, आहा, किती मस्त वास सुटलेला आहे, याचा खमंग मसाल्याचा वास सुटलेला आहे। आता याच्यात आपण मॅगी मिक्स करून घेणार आहोत। आता मॅगी याच्यात घालून घ्यायची आहे। हे पहा, एकदम सुट्टी आणि छान बनलेले आहे आणि फोकच्या सहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। फोकचे चमचेच घ्या म्हणजे इझिली मिक्स होईल याच्यात तुम्ही एकदम थोडंसं नमकही घालू शकता आवडत असेल तर। हे पहा, मी एकदम थोडंसं नमक घेतलेलं आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आणि फोकच्या सहाय्याने किंवा असेही तुम्ही मिक्स करू शकता, इझिली असे मिक्स होते। हे पहा, किती छान बनलेले आहे आणि आपण फोडणी दिली ना त्याच्यामुळे खूपच याला वास खूप छान सुटलेला आहे। हे पहा, आणि एकदम सुटसुटीत छान झालेले आहे। हे पहा, खूप छान बनलेले आहे। याला आता कोथिंबीरीने गार्निश करूया। तुम्ही कांद्याची पाती घालू शकता, कांद्याच्या पातीनं आणि छान लागते। आणि तयार आहे चमचमीत कोरियन मॅगी। अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही कधी बनवताय कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।